या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. तब्बल 10 वर्षांनंतर झालेल्या मतदानानंतर कोल्हापूरकरांनी निवडून दिलेल्या 81 नूतन नगरसेवकांचे स्वागत तसेच नव्या महापौरांच्या निवडीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे ऐतिहासिक शाहू सभागृह नव्या रूपात सज्ज झालं आहे. या विशेष प्रसंगासाठी सभागृहाची संपूर्ण रचना नव्याने साकारण्यात आली असून कोल्हापूरचे आघाडीचे सजावट आर्किटेक्ट रणजित निकम आणि त्यांच्या टीमने गेले 15 दिवस अथक परिश्रम घेऊन सभागृहाला नवी झळाळी दिली आहे. नूतन सभागृहामध्ये 81 निवडून आलेले नगरसेवक व 8 स्वीकृत नगरसेवक अशा एकूण 89 सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच 12 पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण सभागृहात आकर्षक रंगसंगती करण्यात आली असून पत्रकार कक्षामध्ये 2 स्तरांमध्ये बसण्याची योग्य सोय करण्यात आली आहे. तसेच ध्वनी व्यवस्था अत्याधुनिक पद्धतीने अद्ययावत करण्यात आली आहे. नमस्कार. तब्बल 10 वर्षानंतर नव्या दमाचे सर्व 81 नगरसेवक हे आता ह्या सभागृहात येणार आहेत आणि या सभागृहाचं रुपडं जे पालटलं जातं ते बघत आहात आपण. या ठिकाणी इथं शाहू महाराज, शिवाजी महाराज आणि जी कांबळेने जे ओरिजिनल चित्र काढलेलं आहे ते इथं वरती आहे. रणजित निकम आणि त्यांच्या सर्व टीमनं हे सर्व काम पारंपरिक बास ठेवून असं पूर्णपणे केलेलं आहे. 81 जागा यामध्ये असणार आहेत आणि प्लस स्वीकृत म्हणून 89 सदस्य या सभागृहात असतील आणि त्याची रचना 4 वाढीव खुर्च्या लावून केलेलं आहे. 12 अधिकारी असणार आहेत आणि वरच्या बाजूला आपण बघता या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी आहे आणि या 5 वर्षामध्ये सोशल मीडियाचे यूट्यूबरचे लोक भरपूर वाढलेले आहेत आणि त्याची दखल घेऊन आणि मागच्या बाजूला दिसत होतं तो जो नेमकी समस्या होती तिकडून 2 स्टेपचं या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी आपलं प्रेस रूम करण्यात आलेलं आहे आणि सभागृहाच्या या बाजूला जे नगरसेवक जे प्रेक्षक असतात त्यांना बघण्यासाठी किंवा जे नातेवाईक असतील, अभ्यासक असतील, जर्नलिझमचे विद्यार्थी असतील त्या सर्वांना इथं व्यवस्था केलेली आहे. अशा तऱ्हेनं पारंपरिक बास ठेवून हा सर्व सभागृहाचा कायापालट केलेला आहे. नवीन सभागृहात आता महिलांची संख्या अगदी दखलपात्र अशी आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी आता पित्रे हे नगरसचिव म्हणून काम करतात. त्यांच्या समन्वयाखाली आणि जिल्हाधिकारी इडगे सर येऊन नवीन महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि गेले 5 वर्ष गेली 10 वर्ष जे गॅप होता अगदी लोकांच्या सामान्याच्या समस्या सुटत नव्हत्या आणि प्रशासनावरही नव्या दमाचे 81 नगरसेवक आपले पक्षीय मतभेद बाजूला ठेवून नागरिकांना आरोग्य असेल, पाणी असतील, कचरा निर्मूलन असेल ह्या सर्व सुविधा देतील. अगदी मैताचा दाखला नेण्यामुळे रात्रभर पेट ठेवायची नामुष्की ही नागरिकांना आली होती. तर ही नामुष्की या सगळ्यातून जाईल आणि पुन्हा एकदा नागरिकांचं राज्य नागरिकांना सुविधा देण्यासाठी जे सभागृह लागतं ते सभागृह कोल्हापूरचं तारणीचा वसा आणि वारसा जपत या ठिकाणी हे कार्यरत राहील. TV नेक्स्टच्या माध्यमातून अशाच अपडेट बातम्या बघण्यासाठी आणि 6 तारखेचा अगदी थरार जो नवीन महापौर निवडीचा आहे तो बघण्यासाठी बघत राहा TV नेक्स्ट मराठी. मी राजेंद्र मुखोटे, माझे सहकारी रवींद्र बागल यांचा समावेश. आपण नेकी बघत राहा TV नेक्स्ट मराठी. धन्यवाद. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या महापौर निवडीच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी शाहू सभागृह सज्ज करण्यात आले असून परंपरेचा सन्मान राखत नव्या उत्साहाने व कलात्मकतेने सभागृह पुन्हा एकदा शहराच्या लोकशाही उत्सवाचे साक्षीदार होणार आहे.